नमस्कार मित्रांनो, तर सिद्धूने उचलला चक्क संपतवर हात. तर नेमकं काय घडतं चला भयानक अपडेट जाणून घेऊया. पण त्याच्या अगोदर चॅनलला सबस्क्राइब करा आणि सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर मित्रांनो, तुम्ही पाहिलेच असेल की सिद्धूला आता एवढं मोठं भयानक सत्य समजलेलं असतं की अधिराज आणि संपत हे दोघेजण मिळून देखील त्याच्या विरोधात किती आहेत. कारण की त्यांच्या घरातले जरी असतील तरी त्यांना वाटत असतं की त्या वेंकीला बाहेर नाही काढलं पाहिजे जेलमधून. कारण की तुम्हाला माहितीच आहे की बिचाऱ्या वेंकीची काही देखील चूक नसते आणि त्या एका निरागस माणसाचा चांगल्याच प्रकारे त्या जेलमध्ये त्याला अडकवण्यात आलेलं असतं. पण आता सिद्धू म्हणतो की काही जरी झालं तरी वेंकीला न्याय मिळवून देणं हे माझ्याच हातामध्ये आहे. त्याच्यामुळे आता सिद्धू आणि भावना दोघेजण देखील वकिलाच्या मदतीने आता त्या वेंकीला सोडवण्याचा पाठीमागे लागलेले असतात. पण त्याच्या अगोदरच मात्र हा अधिराज आणि सोबतच हा संपत त्या वकिलाला एवढे पैसे देतात आणि म्हणतात की निकाल आमच्याच बाजूने लागला पाहिजे. कारण की तो खून आणि जे काय अपघात घडला होता त्या सगळ्याच्या पाठीमागे तो वेंकीच होता असं सगळं काय दाखवा आणि त्याला चांगलाच अडकवा. कारण की त्याच्याकडे पैसे नसतात, त्याच्यामुळे त्याच्या रिटर्न त्याच्या साईडने कोणी देखील केस डिपेंड करू शकत. सगळं काही प्लॅनिंग आता संपतने आणि अधिराजने केलेला असतो. पण तुम्हाला माहित असेल की हा संपत अजिबात देखील चांगला नाही. कारण की संपतचा घरामध्ये ती आजी तर काय ऐकत नाहीच नाही, पण सिद्धूची आजी तर किती डेंजर असते तुम्हाला चांगलंच माहीत आहे. ती घरामध्ये भल्या भल्यांना ओढणीवरती आणते. त्याच्यामुळे सिद्धूच्या आजीचा आत्तापर्यंतचा एकही निर्णय कोणालाच आवडलेला नसतो. पण बिचारी रेणुकाने देखील आत्तापर्यंत सिद्धूच्या आजीच्या हाताखालीच काम केलेलं असतं आणि सिद्धूची आजी म्हणजेच आता बिचारी रेणुकाची सासू असते. त्याच्यामुळे सगळं काही तिचंच ऐकावं लागत असतं आणि आजीने असले भयानक सायानक कसले पण नियम त्यांच्या घरामध्ये आणलेले असतात. त्याच्यामुळे सगळ्यांनाच खूप राग येत असतो. फक्त सिद्धू आणि भावनालाही राग येत असतो. पण आता पुढे मित्रांनो घडतं भयानक हीच गोष्ट की चक्क आता सिद्धूचे बाबा ज्यावेळेस मात्र आता वेंकी सुटणार असतो पोलीस स्टेशनमधून त्यावेळेस मात्र सिद्धूचे बाबा चक्क सिद्धूलाच म्हणजे संपत हा सिद्धूला चक्क हात उचलतो त्याच्यावरती आणि म्हणतो की तुला काय गरज आहे त्या माणसाला सोडवण्याची, तुझा आणि त्याचा काय संबंध. त्यावेळेस मात्र आता भावना देखील आपली मध्ये जाते आणि सिद्धूचे बाबा चक्क भावनाला धक्का मारतात. त्यावेळेस मात्र सिद्धूला एवढा राग येतो की सिद्धू चक्क त्याच्या बापांवरती म्हणजे त्याच्या वडिलांवरती हात उचलतो. मित्रांनो हे सिद्धूने चुकीचं केलं, पण या संपतसोबत असंच घडायला पाहिजे होतं. कारण की हा जर एक आमदार असेल तर तो गोरगरिबांना कशा प्रकारे टॉर्चर करतो हे तुम्हाला चांगल्याच प्रकारे समजलं असेल. तर पुढचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करा, तरच तुम्हाला त्याच्या पुढचे अपडेट पाहायला भेटेल. धन्यवाद.